झालं ते अतिशय महत्वाचं. तेच प्रकटीकरण मी आज 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 एक्सप्लेन करत आहे किंवा आज मी आपल्या समोर ठेवत आहे. हे पहिलं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आपण ते नंतर त्याच्यावर पुन्हा येणार आहोत. तिसऱ्या दिवशी छावणीतून शाऊल होता, तिथून एक माणूस आला. त्याने आपले कपडे फाडिले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदापाशी येऊन पोहोचल्यावर त्याने त्यास साष्टांग दंडवत घातले. दाविदाने त्याला विचारले, तू कुठून आलास? तो त्यास म्हणाला, मी इस्रायलाच्या छावणीतून निभावून आलो आहे. दाविदाने त्यास विचारले, कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे. तो म्हणाला, लोक रणांगणावरून पळाले, रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले. शाऊल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले. दाविदाने बातमी ऐकणाऱ्या त्या तरुणास विचारले, शाऊल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले, हे तुला कशावरून कळले? तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, मी सहज गिलबोबाच्या डोंगरात फिरत असता शाऊल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले. शाऊलाने मागे पाहिले, तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारली. तेव्हा मी म्हणालो, काय आज्ञा? तो मला म्हणाला, तू कोण आहेस? मी त्यास म्हणालो, मी अमालेकी आहे. तो मला म्हणाला, माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर. मला यातना होत आहेत, तरी माझा प्राण अद्याप कायमच आहे. तेव्हा मी त्याच्यापाशी उभे राहून त्याला वधिले, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती. मी त्याच्या मस्तकाचा मुकुट व त्याचे भाऊभूषणे काढून येथे आपल्या स्वामीजवळ आणली आहेत. हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडिली आणि जितके माणूस त्याच्यावर होते त्यांनी तसेच केले. शाऊल व त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्रायलचे घराणे ही तलवारीने पडली म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले. मग दाविदाने आपणास बातमी देणारा त्या तरुणास मनुष्यास विचारले, तू कोठला? तो म्हणाला, मी एका परदेशाचा पुत्र आहे, मी अमालेकी आहे. दावीद त्यास म्हणाला, परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करावयास हात चालवण्याची तुला भीती कशी वाटली नाही? दाविदाने एका तरुणास बोलवून सांगितले, जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला कर. त्याने त्याच्यावर असा वार केला की तो मेलाच. दावीद त्यास म्हणाला, तुझा रक्तपात तुझ्याच माती असो. परमेश्वराच्या अभिषिक्ताला मी वधले असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ विरुद्ध साक्ष दिली आहे. परमेश्वर असलेली वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत आणि मला खात्री आहे आणि मी परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे की जे कोणी आज ह्या प्लॅटफॉर्मवर हजर आहेत ते सर्व आशीर्वादित होणार आहेत. आणि खरोखर हा जो संदेश आहे आपण काळजीपूर्वक ऐकावा. मी त्याचं नाव दिलेलं आहे धार्मिक, अधार्मिक आणि न्याय. आणि आज आम्ही जर असं पाहण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय घडलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की शाऊल जो आहे तो कनिष्ठ जमातीतून आलेला किंवा वंशातून आलेला, बन्यामीन वंशाचा, त्याला देवाने राजा केला, त्याला देवाने सिंहासन बहाल केलं, परंतु त्याने देवाविरुद्ध आज्ञाभंग केल्यामुळे त्याचं सिंहासन परमेश्वरानं काढून घेतलं. आणि बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं की त्याच्याजवळ असलेला जो देवाचा आत्मा तो निघून गेला, त्याच्यापासून काढून घेण्यात आला आणि देवापासून आलेला एक दुष्टात्मा ह्या दाविदाला छळू लागला आणि देवाचा आत्मा दाविदावर उतरला आणि त्याच्या ठाई तो संचार करू लागला. ही स्टोरी आहे मागची. परंतु हे सर्व झाल्यानंतर शाऊल जे दाविदासंगती वागला हे आम्ही पाहतो की तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्याच्यासाठी ते सैन्य पाठवत आहे. त्याला तो त्या ठिकाणी जिथे दिसेल तिथे त्याने मारण्याची आज्ञा सैनिकांना केलेली आहे. आणि ह्या कारणास्तव दावीद आपले जीव राखण्यासाठी आपल्या तरुण योद्ध्यांसकट त्या रानावनामध्ये भटकत आहे. तो लपत आहे, छपत आहे. आणि आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू की दावीद कसा धार्मिक ठरला, शाऊल कसा अधार्मिक ठरला आणि न्याय कसा झाला, ह्या दोघांचा न्याय कसा झाला. आम्ही जरा असं पाहण्याचा प्रयत्न करू. पुष्कळदा मी आणि माझी मिसेस चर्चा करत असतो आणि माझी मिसेस मला एक वाक्य म्हणते सारखे
की देव एका वेळेला अनेक ठिकाणी काम करत असतो आणि तो एकाच वेळेला त्या ठिकाणी काम करत नाहीये, तर वेगवेगळ्या ठिकाणी आणि उत्तर देतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी एक वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे ते काम किंवा त्याला जे साध्य असलेल्या गोष्टी आहेत तो साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रभू परमेश्वराचं काम आहे. आणि कसं करत आहे आम्ही जरासं पाहण्याचा प्रयत्न करू, की आज आम्ही ही जी गोष्ट पाहिली त्याच्या आधी थोडंसं जर मागे जर आम्ही गेलो, पहिले शमूएलचा 26व्या अध्यायामध्ये आम्ही जर गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला असं दिसतं की तो गिबा येथे त्या 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 रानामध्ये जाऊन तो लपलेला आहे. मग जिफी लोक गिबा येथे शौलाकडे जाऊन म्हणाले, रानासमोरील हकीला डोंगरात दावीद लपून राहिला आहे. आणि ह्याचा अर्थ असा झाला की त्यानंतर 3000 सैन्य घेऊन शाऊल त्याच्या मागे मागोमाग लागलेला आहे त्याला मारण्यासाठी. आणि हे सर्व होत असताना दाविदाच्या हाती देवानं शाऊलाला दिलं होतं. तो झोपला होता, दावीद त्या छावणीमध्ये पोचला आणि त्याला तो मारू शकला असता, पण तो म्हणतो की मी अभिषिक्तावर आपला हात उगारणार नाही. कारण शाऊल हा अभिषिक्त, शमूएलानं त्याच्यावर अभिषेक केला होता, तो अभिषिक्त राजा होता आणि तो त्या आपल्या सेवकाला पण म्हणतो की त्याच्यावर हात आणि हत्यार उगावू नकोस, कारण तो अभिषिक्त आहे. आणि तो एक वाक्य त्या ठिकाणी फार सुंदररित्या म्हणतो आणि ते अतिशय महत्वाचं आहे. आणि पाहूया की 26वा अध्याय आणि 14 वचनामध्ये तो असं म्हणतो, पहा आपला प्राण जसा माझ्या दृष्टीला आज मोलवान वाटला, तसाच माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मोलवान वाटो व तो मला सर्व संकटातून सोडवो. दावीद हे शाऊलाला सांगत आहे. दावीद हे शाऊला सांगते बोलत आहे आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की तुमचा प्राण माझ्या दृष्टीनं मोलवान आहे आणि माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीनं मोलवान आहे व तो मला सर्व संकटातून सोडवो. आणि हे जे आहे तो म्हणत असताना अजून एक गोष्ट तो दावीद बोलून गेला. ती गोष्ट अशी आहे, 26वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिले शमूएल 26:10. दावीद आणखीन म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्याला मारील. बघा, जेव्हा तो सेवक दाविदाला म्हणतो आपण ह्याला मारून टाकूया, एका भालाच्या दणक्यामध्ये तो मारला जाईल, पण दावीद म्हणतो नाही, अभिषेक्तावर हात उगारू नकोस. तो काय म्हणतो बघा दावीद आणखीन म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्यास मारील, अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल, अथवा युद्धात त्याचा अंत होईल. शब्द दाविदानं उच्चारलेले आहेत आणि हेच सत्य झालं. शाऊल हा युद्धामध्ये मारला गेला. आपण जर असं पुढे जाऊया आणि ह्या ठिकाणी दावीद त्या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि नंतर आम्ही पाहतो की दाविदानं काय केलं की तो कंटाळला की हा शाऊल माझ्या पाठीमागे लागलेला आहे, शाऊल माझा जीव घेण्यास पाहत आहे, कधी ना कधीतरी मला मरावं लागेल कदाचित ह्या चुकून ह्या शाऊलाच्या हातातून. आणि म्हणून तो काय करतो, तो असं विचार करतो की मी पलिस्टानच्या देशामध्ये मी जाऊन राहतो. आणि तो पलिस्टानच्या देशामध्ये जाऊन राहिला. तिथे तो 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 एक मिनिट हा गत नावाच्या त्या भागामध्ये जाऊन राहिला, जिथे तो त्या ठिकाणी त्याचा जो राजा आहे अखिया ह्या राजाकडे जाऊन तो राहिला. तो आणि त्याचे 600 योद्धे आणि त्याचे कुटुंबीय त्या ठिकाणी जाऊन राहिले. आणि त्या राजाने त्यांना सिकलाग हे शहर दिलं राहण्यासाठी. सिकलाग ह्या शहरामध्ये ते राहत होते, परंतु दावीद हा त्याच्या हुजरामध्ये होता, अखियाच्या हुजरामध्ये होता. आणि त्या ठिकाणी एकदा असा प्रसंग आला की पलिस्टी लोक होते. पलिस्टी लोकांनी त्या ठिकाणी ह्याच्या विरुद्ध, इस्रायल लोकांच्या विरुद्ध सैन्याची जमवाजमव केली आणि त्या ठिकाणी दावीदही त्या ठिकाणी आपले तरुण योद्धे घेऊन त्या ठिकाणी आला. परंतु पलिस्त्यांच्याच सरदारांनी विरोध केला की हा दावीद हा यहुदी तू आपल्याबरोबर घेऊ नकोस. ते राजाला म्हणाले, कारण आमचा त्याच्यावर विश्वास नाही आणि त्याला तू इथून जायला सांग, नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल. आणि त्या ठिकाणी अखियाचा जो राजा होता तो त्याने दाविदाला सांगितलं की तू माघारी जा, कारण हे सरदार तुला पटवून घेणार नाहीत. आणि मग दावीद त्या ठिकाणी काय म्हणतो पहा, फार महत्वाचं आहे. त्या ठिकाणी जेव्हा दावीद त्याच्या ठिकाणी राहत होता
तेव्हा अखिया त्याच्याबद्दल काय साक्ष देत आहे, तो त्याला अतिशय म्हणजे त्याच्याबद्दल चांगलं बोलत आहे. तो असं म्हणत आहे की तू त्या ठिकाणी एकदम चांगल्या रीतीनं वागलास, तू कुठल्याही गोष्टीमध्ये मला त्रास दिला नाहीस किंवा आमच्या लोकांना तू त्रास दिला नाहीस, तुझी वर्तणूक चांगली होती, तू त्या ठिकाणी आम्हासाठी कुठल्याही प्रकारे गैरवर्तन तुझं नव्हतं, तू जसा काही आमच्या संगती देवदूतासारखा होतास. हे शब्द अखियाचे होते, अखिया राजाचे होते. तो दाविदाबद्दल ही साक्ष देत आहे. एक शत्रूचा राजा दाविदाबद्दल, जो त्याला शरण गेलेला आहे, त्याच्याबद्दल साक्ष देत आहे. पहा, दाविदाचं वागणं हे आम्हाला दिसतं. जर आम्ही 25व्या अध्यायामध्ये गेलो तर त्या ठिकाणी अबिगैलची गोष्ट आहे आणि अबिगैल नावाच्या त्या स्त्री संगतीत नंतर त्याचं लग्न झालं वगैरे वगैरे, आणि तो नाबाल, त्याची गोष्ट आम्हाला दिसते. त्याही ठिकाणी ते रानावनामध्ये राहत असताना तिथल्या लोकांच्या जे गुरढोरं ते राखत असत, त्यांच्या गुराढोरांना त्यांनी कधीच त्रास दिला नाही, गुराखांना त्रास दिला नाही. म्हणजे दावीद आणि दाविदाचे शूरवीर हे म्हणजे अतिशय सुंदररित्या म्हणजे नीतिमान प्रमाणे वागले. त्यांनी त्याच्यासाठी कुठल्या लोकांसाठी गैरव्यवहार केला नाही. देव त्याच्याबरोबर होता. आणि आम्ही ह्या ठिकाणी पाहतो की तो त्याच्याविषयी काय देत आहे, साक्ष देत आहे. आता सैन्य जमा झालेलं आहे, पलिष्टी आता लढणार आहेत, हे शौलाच्या कानावर आलं आणि त्यावेळेला शमूएल मरून गेला होता. आणि आता कुणाकडे मागायचं, देवाचा कौल कुणाकडे मागायचा की युद्धामध्ये मला जय मिळेल का, काय होईल. तर त्या ठिकाणी शमूएल नव्हता आणि मग तो भूत प्रेत म्हणजे करणाऱ्या त्या स्त्रीकडे तो गेला. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो शौलाला तो उठो म्हणतो तिला, नाही का. ती मांत्रिक असते, दैवज्ञ जाणणारी मांत्रिक स्त्री असते. आणि तेही पातक, घोर पातक शौलाने केलेलं आपल्याला दिसून येतं. आज्ञाभंगपणा, नंतर भूत प्रेत विद्या ह्याच्यावर विश्वास ठेवणं, हेही घोर पातक आपल्याला दिसून येतं. आणि नंतर आम्ही पाहतो की हे सर्व झालं आणि आता आपण 29व्या वचनामध्ये अध्यायामध्ये आपण येऊया आणि त्या ठिकाणी आपण पाहूया की तो काय म्हणतो. पहा, तो अखिया राजा काय म्हणतो. 29वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये, पलिष्ठाचे सरदार म्हणाले, या इब्राचे येथे काय काम. तेव्हा अखिया पलिष्ठाच्या सरदारास म्हणाला, इस्रायलाचा राजा शौल याचा सेवक दावीद हा नव्हे काय. आज तो कैक दिवस किंवा कैक वर्षे मचमाशी आहे. तो त्यांना सोडून मचकडे आला तेव्हापासून आजपर्यंत मला त्याच्यात काही वावगे आढळले नाही. कुणीतरी आमच्याविषयी साक्ष द्यावी. आम्ही स्वतःचं गुणगान करण्यापेक्षा इतरांनी आमच्याविषयी साक्ष द्यावी. हा शत्रूचा राजा त्या ठिकाणी दाविदाविषयी म्हणतो, त्याच्यामध्ये मला कुठलेही वावग आढळून आलेलं नाही. पहा, दाविदावर परमेश्वराचा आत्मा होता, देवाचा आत्मा त्याच्या संगती होता, देव त्याला चालवत होता. आणि हे सर्व झाल्यानंतर तो 6व्या वचनामध्ये बघा, 1 शमूएल 29:6 मध्ये, तेव्हा अखियाने दाविदास बोलून म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्विकपणे वर्तला आहेस. पहा, अतिशय सुंदर दाविदाबद्दल त्याने दिलेली साक्ष, तू सात्विकपणे वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे. कारण जेव्हापासून तू मचकडे आलास तेव्हापासून तुझ्यातही मला काही वाईट आढळून आले नाही. पण तू सरदारांच्या मनास काही येत नाहीस, तर आता तू सुखरूप परत जा. तो म्हणतो, ठीक आहे, तू आमच्यावर येऊ नकोस लढायला. देव कसा आहे पहा. हा यहुदी, हा इब्री, काही कारणामुळे त्या शौलाच्या त्रासामुळे पलिष्ठांच्या देशामध्ये जाऊन राहिला आणि पलिष्ठांच्या राजाच्या हुकमानुसार तो त्या ठिकाणी तयार पण आहे लढाई करण्यासाठी आपल्याच लोकांच्या विरुद्ध. परंतु देव जिवंत आहे माझ्या प्राण. त्या ठिकाणी ह्या दाविदानं त्या ठिकाणी आपल्याच लोकांच्या विरुद्ध शस्त्र उगारू नये, ते पातक त्याच्या हातून घडू नये म्हणून कदाचित ही योजना देवाने केली असेल आणि त्या ठिकाणी तो माघारी आलेला आहे. त्या राजानेच त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तू माघारी जा, तू आमच्यावर येऊ नकोस. बर, आता पुढे. आता बघा, ह्या ठिकाणी दावीद माघारी आला आणि शिकलाग ह्या गावामध्ये गेलेला आहे. शिकलाग ह्या गावामध्ये गेलेला आहे. शिकलाग ह्या गावामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी मी पाहतो की ते नगर अग्नीनं जाळून टाकण्यात आलेलं आहे असं त्याला दिसून आलं. जे
जे लेकरं होते, बायका होत्या, मुलं होते, तरुणी होते, ह्यांना अमालेकी लोकांनी धरून आपल्या देशामध्ये ते घेऊन चाललेले होते. हे त्याला दिसून आलं. नगर पूर्णपणे जाळून टाकण्यात आलं होतं. त्या अग्नीच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी दाविदानं काय केलेलं आहे पहा. दावीद काय म्हणतो पहा. दाविदानं काय केलं लक्षात ठेवा. ह्या सर्व प्रसंगामध्ये त्याला त्याचे जे लोक 600 लोक जे त्याच्यावर होते ते इतके म्हणाले की त्याला आपण दगड मार करून मारूया दाविदाला, कारण ते इतके व्यथित झाले. आपलं सर्वस्व त्यांनी गमावलं होतं त्या 600 लोकांनी. परंतु बायबल आम्हाला सांगतं बघा काय बघा की 30वा अध्याय, 1 शमूएल 30वा अध्याय आणि 6वं वचन. त्या समयी दावीद मोठ्या पेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमान करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. त्याची भिस्त परमेश्वरावर होती. आणि आता जे आपण 54 स्तोत्र जे वाचलं ते ह्याच प्रसंगावर आहे. 54 साम 54 हे ह्याच्यावरच आधारित आहे. ह्या गोष्टीवर ह्या गोष्टीवर दाविदाने लिहिलेलं ते स्तोत्र आहे. तेव्हा तो हे स्तोत्र लिहित आहे. आणि मग त्या ठिकाणी दावीद खंबीर राहिला. दाविदानं आपला भरोसा परमेश्वरावर ठेवला आणि परमेश्वराकडे त्यानं त्या ठिकाणी एफोद मागितला. एफोद आल्यानंतर त्यानं परमेश्वराला प्रश्न केला, मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? ते मला सापडतील काय? मी माझ्या लोकांना सोडून आणीन काय? तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू नक्की जा, तू त्यांना गाठशील आणि तुझ्या लोकांना तू माघारी घेऊन येशील. आणि दावीद आपल्या तरुण योद्धांसंगती त्या ठिकाणी गेला. 400 लोकांसंगती तो गेला आणि त्या ठिकाणी त्याने त्या लोकांच्यावर हल्ला केला. संपूर्ण अमालेकी लोकांचा त्यानं संहार केला. फक्त 400 तरुण लोक उंटावर बसून पळून गेले, परंतु उरलेले जेवढे होते त्या सर्वांचा त्यानं संहार केला. आणि हे कुठं चाललेलं आहे? हे युद्ध एका बाजूला चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पलिष्टी आणि शौलाचं युद्ध चालू आहे. एकाच दिवशी एकाच वेळेला 2 ठिकाणी रणांगणावर 2 युद्ध चालू आहेत. इकडे पलिष्टी आणि इकडे यहुदी लोक लढत आहेत. इकडे दावीद राजा त्या अमालेकी लोकांसंगती लढत आहे. पहा, फार महत्वाचा विषय इथून पुढे आपण पाहणार आहोत. शाऊलाला सांगण्यात आलं होतं की तू अमालेकी लोकांचा संपूर्ण संहार कर. आणि शाऊलानं हल्ला केला, संपूर्ण संहार केला नाही. त्यानं त्या ठिकाणी धष्टपुष्ट जनावरे राखून ठेवली. त्या अमालेक्यांचा राजा त्याला त्यानं राखून ठेवलं. आणि त्या ठिकाणी शमूएल संदेष्टा आलेला आहे आणि तो म्हणतो की मी हा गोंगाट कसला ऐकत आहे, जनावरांचं किंकाळणं मी काय ऐकत आहे. तर तो शाऊल म्हणतो, हे अर्पण त्या ठिकाणी देवाला सादर करण्यासाठी मी चांगले चांगले गोरे ढोरे मी आणलेले आहेत आणि त्या राजाला मी पकडून आणलेला आहे. शमूएल त्याला म्हणतो की तू देवाचा आज्ञेचा भंग केला आहेस, देवाच्या आज्ञेचा भंग केला आहेस. यज्ञापेक्षा देवाच्या आज्ञा बरं, पाळणे बरं, असं तो त्या ठिकाणी त्याला स्पष्टपणे सांगत आहे. आणि स्वतः शमूएलानं तलवार उपसली आणि त्या राजाचा शिर त्यानं उडवलेला आहे. आणि त्याला तो म्हणतो, आता तू परमेश्वराचं वचन ऐक की देवाने तुला राजपदावरून झुगारून दिलेला आहे, कारण तू देवाचा सन्मान केला नाहीस, देवाची आज्ञा पाळली नाहीस. आणि त्या दिवसापासून शाऊलाला देवापासून आलेला दुरात्मा त्रास देऊ लागला आणि देवाचा आत्मा त्या शाऊलापासून काढून घेण्यात आला आणि देवाचा आत्मा, फ्रेश आत्मा दाविदावर संचार करू लागला. त्याच ठिकाणी दाविदाचं काय झालेलं आहे, त्याला भंग झालेला आहे. म्हणजे दाविदाला राजा म्हणून देवानं घोषितच केलेला आहे. परंतु शाऊल गादीवर होता, तो आपल्या सैन्याबरोबर होता, तो त्या ठिकाणी त्या शाऊलाच्या दाविदाच्या पाठीमागे लागलेला होता. आज्ञा होती तो अमालेकी लोकांचा नाश करावास. आता ह्या ठिकाणी 2 युद्ध चालू आहेत. ह्या ठिकाणी हे जे इस्रायल लोक आहेत ते पळून गेलेले आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. योनाथान जो दाविदाचा अतिशय जवळचा मित्र, शाऊलाचा पुत्र, अतिशय जवळचा मित्र, दोघं अतिशय क्लोज फ्रेंड होते. योनाथान मारला गेला, त्याचे भाऊ मारले गेले. शाऊल जेव्हा मरायची वेळ आली, आपण पाहतो
की त्यानं पाहिलं की आता पलिष्टी त्याला पकडण्यास येत आहेत, ते त्याचा वध करते, तेव्हा तो त्या तलवारीवर टेकला स्वतःला मारून घेण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी. परंतु तो मेलेला नव्हता. आम्ही पाहतो की तो एका मुलाला बोलवतो, जे आपण आता वाचलं, आणि त्याला तो म्हणतो की तू मला मार, कारण पलिष्टी जे बेसुमती असं तो शब्द वापरतो, ते लोक येऊन मला त्यांनी का मारावं. आणि त्या ठिकाणी त्या तरुणानं त्याला मारलं. आणि जेव्हा तो ही बातमी घेऊन हा तरुण दाविदाकडे येतो आणि दाविदाला म्हणतो की पहा, मी शाऊलाला मारलेलं आहे, मी शाऊलाला मारलेला आहे. तेव्हा शाऊल त्याला म्हणतो तू कोण आहेस. तर तो म्हणतो मी अमालिकी आहे. आज एक सत्य आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करूया माझ्या प्रियांनो. ज्या संपूर्ण गोष्टीचा नाश करण्यासाठी देवानं शाऊलाला सांगितलं होतं, त्यानं तो केला नाही, आणि तेच पाप शाऊलावर उलटलं. त्याच एका अमालेकींनी शेवटी शाऊलाला मारलेलं आहे. इकडे शाऊलाचा वध झालेला आहे आणि इकडे दावीद राजा ह्याने अमालिक लोकांचा नाश केलेला आहे. बघा, तुम्ही जर ही स्टोरी पुन्हा एकदा वाचायचा प्रयत्न करा. पहिले शमूएलाचा 26व्या अध्यायापासून वाचा. ते दुसरे शमूएलाचा पहिला अध्याय, आणि पहिल्या अध्यायामध्ये, दुसरे शमूएल पहिल्या अध्यायामध्ये तेच वाक्य आहे. शाऊलाच्या मृत्यूनंतर व दावीद अमालेकांचा संहार करून परत येऊन शिकलाग येथे 2 दिवस राहिल्यावर आता हे झालेलं आहे, ही घटना झालेली आहे. संपूर्ण संहार दाविदाने केला अमालेकी लोकांचा. जी आज्ञा शाऊलाला देण्यात आली होती ती दाविदानं पूर्ण केली. जे पातक शाऊलानं केलं ते पातक त्याला भोवलं. त्याच अमालेकींनी शाऊलाला मारून टाकलं. इकडे दाविदाने अमालेकी लोकांचा संहार केला आणि त्यानंतर दावीद राजा झालेला आहे. एक पातक, बायबल आम्हाला सांगतं की आम्ही आज्ञाभंगपणा करू नये, आम्ही आज्ञा पाळाव्यात, आम्ही पाप करू नये. जे पाप आम्ही करतो तेच आम्हाला मारून टाकणार आहे. जर आम्ही त्याचा समूळ नाश केला नाही तर, जर ते आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकलं नाही तर, संपूर्ण संहार आम्ही त्याचा जर केला नाही, ते उपटून टाकलं नाही, तर तेच पातक तुमचं आणि माझं नाश करण्यासाठी समर्थ आहे. ह्यात धार्मिकपणा आणि अधार्मिकता कुठे आली? दावीद आपल्या कर्मांनी धार्मिक ठरला. दावीद हा देवाची आज्ञा पाळणारा, इतरांसंगती व्यवस्थित वागणारा, कुणालाही त्यानं लुटलं नाही, छळलं नाही. त्याने त्या ठिकाणी कुणाचंही म्हणजे परिस्थितीचा म्हणजे काय म्हणतात त्याला, गैरफायदा घेतला नाही. उलट तो त्या ठिकाणी रानावनामध्ये इतर लोकांना, स्थानिक लोकांना तो मदत करत असे. आणि हे सर्व होत असताना आम्ही पाहतो की अखिया नावाचा राजा, फलिस्त्यांचा राजा, त्या ठिकाणी तो गथाचा राजा ह्या ठिकाणी दाविदाबद्दल साक्ष देत आहे. राहाब वेश्या ही व्यवसायाने वेश्या होती, परंतु तिनं देवाच्या राज्यासाठी केलेलं एक छोटस कृत्य, त्याद्वारे ती नीतिमान ठरली. तिनं जे ऐकलं होतं की देवाची सेना ह्या ठिकाणी चालून येत आहे, देवाचे लोक येत आहेत आणि ते प्रदेश पादाक्रांत करत चाललेले आहेत. जेव्हा तिनं हे ऐकलं होतं, जेव्हा त्या ठिकाणी ते 2 हेर तिच्या घरामध्ये आले, तिनं त्याला लपवलं आणि तिला स्पष्टपणे माहित होतं हे देवाच्या सेनेमधले असलेले लोक आहेत. तिनं त्यांना लपवलं, सुरक्षितपणे जाऊ दिलं आणि देवानं तिचं घरानं वाचवलं. आम्ही पाहतो की रहाबेला बवाज झाला, बवाजाला रुथेपासून ओबेद झाला, ओबेदाला इशाया झाला आणि इशायाला दावीद झाला, आणि त्याच दाविदाच्या घराण्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये मत्तयाचं पुस्तकाचा पहिला अध्याय, त्या पहिल्या अध्यायामध्ये रहाब हिचं नाव आहे. तिचं नाव जोपर्यंत बायबल आहे, जोपर्यंत जग आहे, तोपर्यंत तिचं नाव घेण्यात येणार आहे. आणि हे तिनं केलेलं धार्मिक कृत्य
तिनं ते रायचस तिला ठरवलं, ती धार्मिक ठरली माझ्या प्रियानं. आज आमची कर्म पुष्कळदा आमची कर्म आम्हाला अधार्मिक ठरवत असतील किंवा धार्मिक ठरवत असतील, माझ्या प्रियानं आम्ही आमच्या कृत्यांच्यावर आम्ही आमचं 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 वचक असणं गरजेचं आहे. आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. एक वाक्य मी वाचतो, एक बायबलचं वचन मी वाचतो की प्रकटीकरणाचं पुस्तक ह्याचा 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 20वा अध्याय आणि 12 वचन 11 पासून वाचतो. प्रकटीकरण 20:11. नंतर मोठे पांढरे सिंहासन म्हणजे जजमेंट थ्रोन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासना पुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळे पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय. आता इथं काय लिहिले बघा, ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात आला. बायबल स्पष्ट सांगतं, ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांचा न्याय ठरवण्यात आलेला आहे. माझ्या प्रियानो, आमचा न्याय आमच्या कर्माप्रमाणे होणार. मग पुष्कळ जण हा म्हणजे विवाद घालतात किंवा वाद घालतात किंवा दुसरं एक बाजू सांगतात, देव कृपाळू आहे, तनवाळू आहे, ते आमचा न्याय देवाच्या कृपेने आणि आमच्या विश्वासाने होणार आहे. हे सर्व मला मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे, मला पण मान्य आहे. परंतु तो शेवटचा चोर, तो त्या वधस्तंभावरचा चोर शेवटच्या क्षणी मोजत आपल्या जीवनाचे क्षण मोजत होता. त्यानं त्यावेळेला येशू ख्रिस्ताचा पत्कर केला. त्यानं जे कृत्य त्या ठिकाणी केलं, जे त्यानं जो स्वीकार केला, जो अंगीकार केला, त्यामुळे तो धार्मिक ठरला. आणि येशू ख्रिस्ताला म्हणतो की आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असशील. माझ्या प्रियानो, आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू आणि अजून एक गोष्ट आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर आपण पुन्हा ह्या विषयावर येऊया. जेव्हा यरीहो शहर हेरण्यासाठी जेव्हा त्या ठिकाणी 2 लोक गेले, यहोशुवा आणि कालेब, तेव्हा तेथील लोक राक्षसासारखे दिसले. तिथले फळं फार मोठी होती. त्यांनी एक घड त्या कावडीवर आणला आणि ते म्हणाले की तेथील लोक किंवा त्याच्यावर असले जे इतर लोक होते, 10 जण होते एकूण, त्यातले 2च म्हणाले की आपण जाऊन हल्ला करूया. 8 लोक म्हणाले नको, ते भयंकर लोक आहेत, ते राक्षसासारखे आहेत, ते महाप्रतापी आहेत, त्यांना ते शहर जिंकणं सोपं नाही वगैरे वगैरे. पण यहोशुवा कालेब म्हणाले आत्ताच्या आत्ता पण जाऊन त्याच्यावर हल्ला चढवूया. आता पुढे काय झालं, यरीहो शहर जिंकलं. देवानं त्या ठिकाणी अद्भुतरित्या ते शहर जिंकलं. आम्ही पाहतो, नंतर आम्ही पाहतो की आता ही सेना पुढे चाललेली आहे आणि पुढचं एक शहर जिंकायचं होतं. त्या शहराचं नाव होतं आय शहर. आणि तिथील लोक दुर्बल होते, ती सेना दुर्बल होती, लोकही थोडे होते. आणि त्या ठिकाणी असं झालं की या लोकांनी विचार केला, इस्रायल लोकांनी, चला आपण जाऊ त्याच्यावर हल्ला करूया. आणि त्यांनी जाऊन हल्ला केला, परंतु ते हारले. ते त्यांच्यापासून पळून गेले आणि त्यांना मोठ्या पराभवाला तोंड द्यावं लागलं. का तोंड द्यावं लागलं ही आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या प्रियानो, की त्या ठिकाणी आखानानं केलेलं पाप. त्या आखानानं ह्या समर्पित वस्तूपैकी काही वस्तू आपल्या तंबूमध्ये लपवून ठेवल्या आणि देवाचा कोप भडकला. म्हणजे कुठे, ऍक्च्युली यरीहो शहरामधले जे समर्पित वस्तू करायच्या होत्या देवाला, जे त्या ठिकाणी अर्पण करायचं होतं, त्यातील काही वस्तू त्यांना आणून ठेवल्या होत्या आपल्या तंबूमध्ये. ह्याचा देवाला राग होता आणि म्हणून जेव्हा ही सेना आय शहरावर जेव्हा चालून गेली, तेव्हा त्यांना त्या पराभवाला सामोरे जावं लागलं. आणि ह्या ठिकाणी नंतर आम्ही पाहतो की आखानाचं त्यांनी कसं शोधून काढलं, चिठ्ठ्या टाकल्या, आखानाची चिठ्ठी निघाली आणि त्या ठिकाणी आखानाला दगडफेक करून मारण्यात आलं. माझ्या प्रियानो, आज आम्ही चिठ्ठ्या टाकूया. आज आम्ही एक एक चिठ्ठी काढूया की मी माझं कुठलं पातक बाप राहिलेलं आहे काय, कुठली गोष्ट माझी चुकून राहिलेली आहे का, की जी मला माझ्या नीतिमत्वापासून, माझ्या सार्वकालिक जीवनापासून मला
दूर नेत आहे. आम्ही पाहूया, आम्ही ते 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 जमा जमा बेरीज कमी करूया. आम्ही त्या ठिकाणी ते 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 स्वतःला आम्ही परतवून पाहूया. स्वतःला आम्ही त्या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. पुष्कळदा आम्हाला वाटतं की मीच बरोबर आहे, मीच खरा आहे. जेव्हा दाविदाला मारता आलं असतं शाऊलाला, बघा दावीद का धार्मिक ठरला. जर त्या दाविदाला त्या शाऊलाला मारता आलं असतं, तो शत्रू होता, तो त्याचा जीव घेऊ पाहत होता, परंतु आपल्या माणसाला तो म्हणतो नको मारूस त्याला, कारण तो अभिषिक्त देवाचा अभिषिक्त दास आहे. आणि त्यानं शाऊलावर हात उगारला नाही. त्याच्या जवळ गेला, तो तांब्या उचलला, ते भाला उचलला आणि त्याच्या उशात जवळून तो निघून गेला, परंतु त्यानं त्याला कुठलीही इजा केली नाही. ह्या कृत्याने दावीद धार्मिक ठरलेला. माझ्या प्रियांनो, आम्ही कुठल्याही अभिषिक्तावर बोल लावायचं नाही, आम्ही कुठल्या अभिषिक्तावर हात उगारायचा नाही. माझ्या प्रियांनो, आम्ही असे अनेक काही बोलतो, आम्ही चुकतो, आम्ही आज्ञाभंगपणा करतो, आम्ही चुकीच्या वर्तणुकीमध्ये जातो आणि पुष्कळदा हे छोटी छोटी पातकं साचत 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 त्याचा डोंगर होतो. माझ्या प्रियांनो, आणि आम्ही कदाचित देवाच्या दृष्टीने अधार्मिक ठरू शकतो, अधार्मिक ठरू शकतो. ती 2 टोल्या टाकलेली म्हातारी स्त्री, ती विधवा स्त्री, जिनं फक्त 2 टोल्या टाकल्या, तिनं दुसरं काही केलं का? काहीच नाही केलं. तिच्याजवळ जे होतं ते तिनं सर्वस्व त्यामध्ये टाकलं. येशू ख्रिस्तानं जी गोष्ट सांगितली त्याद्वारे तिचं नाव नाही लिहिण्यात आलेलं बायबलमध्ये, परंतु ती स्त्री आज संपूर्ण जगामध्ये प्रीचिंगचा विषय आहे, एक धडा देण्याचा विषय आहे. लोकांना धडे देणं सांगण्यात येत आहेत तिच्यावरून. माझ्या प्रियांनो, आज आम्ही आमच्या कृत्यांनी धार्मिक ठरण्याचाही प्रयत्न करू. देव तर आहे तिथं माझ्या प्रियांनो, जो आम्हाला त्या ठिकाणी कृपा पुरवणार आहे, तो त्याची प्रीती आमच्यावर व्यक्त करणार आहे, जो आमचा विश्वास जो आहे त्या विश्वासाच्या प्रमाणामध्ये तो आम्हाला बक्षीस देण्यासाठी तयार आहे. माझ्या प्रियांनो, फक्त आम्ही आमची धार्मिकता सोडता कामा नये, आमची धार्मिकता सोडता कामा नये. आज आम्ही पाहूया पेत्र, पॉल, नंतर इकडे आम्ही पाहतो की अजून एक फार सुंदरशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी इर्मया आम्ही पाहतो. नंतर आम्ही पाहतो की बारूक नावाचा त्याचा असलेला जो लेखक होता, नाही का, त्या बारूखाला देव बघा, मी तुम्हाला सांगतो, त्यानं काय केली, त्यानं इर्मयाला मदत केली. बघा, छोटंसं काम आहे. इर्मयाला इतका त्रास झाला, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं, त्याला विहिरीमध्ये टाकण्यात आलं, त्याला अनेक गोष्टी करण्यात आल्या, परंतु त्याचे जे संदेश होते, त्याचे जे मेसेज होते, ते लिहिणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं बारूक. आणि बारूक जो होता तो त्याचं लिखाण करायचा. आणि ह्या ठिकाणी प्रभू परमेश्वराचं वचन काय त्याला प्राप्त झालं बघा. त्याच्याविषयी छोटंसं काम, छोटंसं त्यानं कॉन्ट्रीब्युशन, देवाच्या कार्यामध्ये केलेलं छोटंसं मदत काय होते बघा. वाचूया आपण इर्मयाचं पुस्तकाचा 39वा अध्याय, इर्मया 39:15 मी वाचत आहे. इर्मया पहारेकरांच्या चौकात कैदी होता, तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. ते असे, जा, एबद मलेक कुशी याला सांग की सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी आपल्या वचनाप्रमाणे या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन. त्या दिवशी तुझ्या देखत ती वचने पूर्ण होतील. तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन असे परमेश्वर म्हणतो. ज्याची तुला भीती वाटते त्याच्या हाती तुला देणार नाही. मी खात्रीने तुझा बचाव करीन. तू तलवारीने पडणार नाहीस. तू जीवानिशी सुटशील, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवली आहेस असे प्रभू परमेश्वर म्हणत आहे. आणि त्याच वेळेला मी पाहूया 45वा अध्याय. त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर एक मिनिट, इर्मयाचे 200 शब्द आहेत. ते इर्मया संदेशला काय म्हटलं बघा, 2ऱ्या वचनापासून वाचतो. हे बारूखा, परमेश्वर इस्रायलाचा देव तुला म्हणतो, म्हणजे ते देवाचीच वाणी असणार की जो इर्मया बोलून दाखवत आहे. तू म्हणालास, हाय हाय, परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कणून थकलो आहे.
मला काही चैन पडत नाही, यास्तव त्याला सांग. परमेश्वर म्हणतो, बघा परमेश्वर म्हणतो, पहा मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लाविले ते उपटून टाकीन, सर्व पृथ्वीची हीच वाट. तू आपल्यासाठी मोठ्या गोष्टीची वांछा करतोस काय? मी ती करू नको. पहा मी सर्व मानवावर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो. पण आता बघा, पण बारूकाला तो काय म्हणतो बघा, पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जीवानिशी सुटशील. कारण ह्या सेवकानं इर्मायाला मदत केली होती, त्याच्या देवाला मदत केली होती, त्याच्या देवाच्या दासाला त्यानं मदत केली होती, पर्यायानं त्यानं देवाला मदत केली होती. माझ्या प्रियानो, आज ह्या गोष्टी आम्ही पाहत असताना, ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहत असताना आम्ही जरा असं थोडंसं पाहूया की धार्मिक कोण आहे आणि अधार्मिक कोण आहे. न्याय तर आम्ही पाहिला, जे पाप आम्ही करत आहोत तेच आम्हाला मारून टाकणार आहे. जे पाप जर आम्ही सोडलं नाही, ते पाप आम्हाला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. हे खरं आहे, बायबलमध्ये स्पष्ट आहे. माझ्या प्रियानो, देवावर प्रीती करणं म्हणजे काय? आम्ही म्हणतो मी देवावर प्रीती करतो, मी देवावर प्रीती करतो, म्हणजे नेमकं काय? बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं, त्याच्या आज्ञा पाळणे होय. पहिले योहान याचा 5वा अध्याय, पहिले योहान याचा 5वा अध्याय, त्या ठिकाणी आम्ही पाहतो हे जे वचन आहे, 3रं वचन आहे मला वाटतं, पहिले योहानाचा 5वा अध्याय 3रं वचन आम्हाला सांगतं, देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे आहे आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत, हे बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगतं. देवावर आम्ही प्रेम करतो जेव्हा आम्ही म्हणतो, आणि देवाने जे आमच्यावर प्रेम केलं ते त्यानं स्वतःचं शरीर, स्वतःचं जीवन त्या क्रूस खांबावर देऊन आमच्यावर त्यानं प्रीती केली. आणि जे आम्ही त्याच्यावर प्रेम करावं अशी त्याची इच्छा आहे, ते म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. देवाची स्तुती असो, प्रभूच्या नावाला मान महिमा गौरव असो, की प्रभू परमेश्वर आज तुम्हाला आणि मला सावध करत आहे. माझ्या प्रियानो, प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पुन्हा एकदा ती प्रेरणा देत आहे की प्रभू परमेश्वरचं वचन आम्ही धरून ठेवावं, त्याप्रमाणे वागावं. अभिषिक्त असेल, जे देवाच्या कार्यामध्ये जी मदत करणं असेल, किंवा त्या ठिकाणी जे राहाबाईनं केलं, त्या हेरांना लपून ठेवलं, त्या बारूखानं केलं, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, जे आम्ही देवासाठी करतो, देवाच्या राज्यासाठी करतो, देव कुणाचा ऋणी नाही. माझ्या प्रियानो, तो तुम्हाला आणि मला जे योग्य जे बक्षीस आहे तो दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर आम्ही चुकीचं करत असू, तेही बक्षीस त्याच्याजवळ आहे, आणि ते म्हणजे न्याय. आणि आज आम्ही ह्या वचनाद्वारे मला पूर्ण खात्री आहे की प्रभूने तुम्हाला आणि मला आज आशीर्वादित केलेलं आहे. आम्हा सर्वांना ह्या प्लॅटफॉर्मला देवानं आशीर्वादित केलेला आहे. प्रभू नक्कीच कुणाचं ऋणी नाही माझ्या प्रणव, तो नक्कीच तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवाची स्तुती असो, प्रभूच्या नावाला मान महिमा गौरव असो. मी या ठिकाणी थांबत आहे. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया आणि इथून पुढच्या वेळ मी सिस्टरांच्या हाती सोपवून देत आहे. स्तुती करतो परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. प्रभू, खरोखर आजच्या सुंदरशा ह्या गोष्टीद्वारे तू आम्हाला सांगितलंस की न्याय कसा होणार आहे. तुझं वचन कोरिन्थीकराच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगतं, पेत्राच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगतं की जे काही जुन्या करारात लिहिण्यात आलेलं आहे ते आमच्या नमुन्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे, ते आमच्यासाठी एक मार्गदर्शक तत्व म्हणून त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले ती तत्व आहेत, आणि ती खरं आहेत, ती चुकीचे नाही. जुना करार नाहीसा झालेला नाही, नियमशास्त्र नाहीसं झालेलं नाही, त्याचा रस्व दीर्घ आणि जे फुल स्टॉप किंवा जे कॉमा हेही कॅन्सल करण्यात आलेलं नाही, तर येशू ख्रिस्ताने ते पूर्ण केलं. प्रभू परमेश्वरा, मी तुझ्याकडे हीच विनंती करतो प्रभू की परमेश्वरा, ती वृत्ती तो आम्हाला दे जे फिलिपेकराच्या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की ते प्रभू परमेश्वरा आमच्याही जीवनामध्ये दिसून येऊ दे प्रभू. आणि तुझं वचन त्या ठिकाणी स्पष्ट आहे. फिलिपेकराच्या पत्रामध्ये प्रभू परमेश्वर काय परमेश्वरा तू म्हणतोस, त्या ठिकाणी असं लिहिण्यात आलंय प्रभू की असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणे हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले, येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. म्हणून देवाने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव त्याला दिले. प्रभू परमेश्वरा,
नवा करार हे बोलत आहे. आम्ही पाळावशी देवा तुझी इच्छा आहे, आज्ञाधारकपणा, आणि तसं तू आम्हामध्ये त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा अभिषेक तू आमच्यावर अधिक कर प्रभू. आम्ही ह्या मांसमय शरीरामध्ये राहतो, अनेक चुका आमच्याकडनं घडतात प्रभू, परंतु परमेश्वर तुझी कृपा तू आम्हाला दे. ह्या ठिकाणी जे प्लॅटफॉर्मवर आहेत प्रभू, आम्हा प्रत्येकाला तू दे. तुझी इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये, कुणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ह्या प्लॅटफॉर्म असं सर्व प्रेजन तुझ्या कृपेने भरलंस, आशीर्वादानं भरलंस. मी तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. पुन्हा एकदा मागतो प्रभू, ह्या संधीबद्दल मी तुझी उपकार स्तुती करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो ते परमेश्वरा. आमेन आमेन आमेन. थँक्यू ताई. देवस्तुती असो. प्रभूच्या नावाला मान महिमा गौरव असो.